नमस्कार मित्रांनो, 21 ऑगस्ट 1911 रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सोमवारची सकाळ होती. बराच हालचाली झाल्या होत्या. लोक त्यांच्या कार्यालयात कामाला जात होते, जेव्हा अचानक 3 माणसे लोअर संग्रहालयातून बाहेर आली. या तिघांनी आदल्या रात्री म्युझियममध्ये घालवली होती आणि आता ते लुव्रे संग्रहालयाची एक महत्त्वाची मालमत्ता घेऊन जात होते, जे कापडमध्ये लपवलेले होते. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. ते जवळच्या रेल्वे स्टेशनवर गेले आणि सकाळी 8 वाजता ट्रेन पकडली आणि तेथून गायब झाले. संपूर्ण जगाला याची जाणीव नव्हती. त्यांनी एक पेंटिंग चोरली होती. ती पेंटिंग कोणत्याही सामान्य पेंटिंग नव्हती. जगातील सर्वात प्रसिद्ध चित्रकला मोनालिसाची होती. या पेंटिंगची आजची किंमत जवळपास $1 अब्ज आहे. यामागे काय कारण आहे? मोनालिसामध्ये कोणते रहस्य दडलेले आहे? हे जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिंग का आहे? मोनालिसाचे रहस्य समजून घेऊन मोनालिसाचे चित्र 1503 मध्ये काढले होते. लिओनार्दो दा विंची एक इटालियन कलाकार होते आणि हा माणूस खूप आश्चर्यकारक होता, ज्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. तो केवळ चित्रकार नव्हता, त्यापेक्षा एक अभियंता, शास्त्रज्ञ, शिल्पकार, वास्तुविचार और सिद्धांतकार भी होता. त्याने अनेक विषयाचे ज्ञान होते. चित्रकला असो, खगोलशास्त्र असो, शरीरशास्त्र, वनस्पतीशास्त्र किंवा जलविज्ञान, जिओलॉजी किंवा अगदी पॅलिओन्टॉलॉजी सुद्धा. पण त्याच्या जीवनावर संपूर्ण व्हिडिओ बनवता येईल. त्यामुळे याबद्दल जास्त न बोलता चला मोनालिसाकडे जाऊया, जी त्याची सर्वात प्रसिद्ध पेंटिंग होती. पण पेंटिंगमध्ये ही व्यक्ती कोण होती? चित्रातील स्त्रीच्या ओळखीबद्दल लोकांना नेहमीच उत्सुकता असते. हे उघड करणारे पहिले कोण होते? जॉर्जिओ वसारी नावाचा एक इटालियन कलाकार. 1550 मध्ये लिओनार्दो दा विंचीचे आत्मचरित्र कोणी लिहिले? वसारी यांच्या म्हणण्यानुसार ही महिला कोण होती? लिसा घेराडिनी. फ्लोरेसमध्ये राहणाऱ्या रेशीम व्यापाऱ्याशी तिची विवाह झाला होता, फ्रान्सिको जिओकार्डो. फ्रान्सिकोने आपल्या पत्नीचे हे पेंटिंग बनवले होते आणि हे या पेंटिंगच्या नावाचे मूळ आहे. आपल्या सर्वांना माहीत असले पाहिजे. आणि हे या पेंटिंगच्या नावाचे मूळ नाव आहे मोनालिसा. मेडोना लिसाकडून घेतलेले. पारंपरिक इटालियनमध्ये मेडोना हा शब्द मॅडम या अर्थाने वापरला जात आहे, तर मेडोना लिसा म्हणजे मॅडम लिसा. मेडोना हा शब्द नंतर मोना असा छोटा करण्यात आला. दुसरे एन.एस. मोना. जेव्हा ते इंग्रजीमध्ये लिहिले होते, एक एन काढला होता आणि मोना झाली होती. तर मोनालिसाचा अर्थ मॅडम लिसा किंवा लेडी लिसा. आणि त्यानंतर मोनालिसाचे दुसरे नाव येते जेला जिओकार्डो. तिच्या लग्नानंतर लिसा घेराडिया लिझा जिओकार्डो बनली. विशेष म्हणजे इटालियनमध्ये जिओकार्डो म्हणजे हलके फुलके किंवा आनंदी, अर्थ तेजस्वी अगदी. आणि आज मोनालिसा तिच्या हसण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. जर येथूनच त्याचे नाव पडले ला जिओकार्डो. फ्रेंचमध्ये जिओकार्डो हा शब्द जेने लिहिला जातो. म्हणूनच जेव्हा तुम्ही पॅरिसमधील लोअर संग्रहालयात भेट देता, त्यावेळेस मोनालिसाचे पेंटिंग पहा. फ्रेंचमध्ये ते ला जाकोडो म्हणून ओळखले जाते. आता गोष्ट अशी आहे, हे रहस्य 1550 मध्ये उघड झाले असूनही लोक हे मानायला तयार नव्हते. वसारीची गोष्ट बरोबर होती. अनेक सिद्धांत समोर येऊ लागले. काही लोक म्हणाले की ती लिओनार्दो दा विंचीची आई आहे. काही लोकांनी ते इटालियन कुलीन राणीचे चित्र असल्याचे सांगितले. सर्वात मनोरंजक स्थान होते दा विंचीने या पेंटिंगमध्ये स्वतःला चित्रित केले होते. हे पेंटिंग कोणत्याही महिलाचे नाही, पण प्रत्यक्षात ते दा विंचीचे स्वचित्र आहे, जिथे त्यांनी कल्पना केली होती. जर तो स्त्री असता तर तो कसा दिसला असता? हा सिद्धांत कलाकार लिलियन शॉर्ट यांनी 1987 मध्ये एका लेखात लोकप्रिय केला होता. त्यासाठी त्यांनी डिजिटल साधनाचा वापर केला. दरम्यान समांतर काढण्याचा प्रयत्न केला. लिओनार्दो दा विंचीचा चेहरा आणि मोनालिसाची प्रतिमा या तर्काने कोणतेही दोन चेहरे त्यांनी एकमेकांवर ठेवून समान दिसले जाऊ शकते. पण आज आपण ते अगदी ठामपणे सांगू शकतो, स्त्रीने येथे रंगविले. खरंच लिसा जिओकार्डो आहे. फ्लोरेसमध्ये राहणार एक प्राध्यापक यावर 25 वर्ष संशोधन केले आणि संग्रहण सापडले आणि 2004 मध्ये त्याला स्पष्ट पुरावे सापडले. हे सत्य सिद्ध करण्यासाठी असेही त्याला आढळून आले. दा विंची कुटुंबाचे जवळचे नाते होते. फ्रान्सिको जिओकार्डोच्या कुटुंबासह असा रेकॉर्डही त्याला सापडला. 5 मार्च 1495 रोजी लिसाच्या लग्नाची नोंदणी झाली, जेव्हा लिसा 16 वर्षाची होती आणि फ्रान्सिको सुमारे 30 वर्षाचा होता. त्याला लिओनार्दो दा विंचीचे वडील सापडले आणि लिसाचे पती एकमेकांना चांगले ओळखत होते. आणि ते शक्य आहे, हे पेंटिंग लिसाच्या पतीने तयार केली नव्हती, पण लिओनार्डोच्या वडिलांनी तयार केली होती, असे उल्लेख सांगतात. जेव्हा मोनालिसाची पेंटिंग करण्यात आली होती, लिसा 24 वर्षाची होती. आणि हे रंगवण्यामागे 2 कारण असू शकतात. पहिले कारण म्हणजे 1503 मध्ये जेव्हा फ्रान्सिको आणि लिसा यांनी त्यांचे घर विकत घेतले, किंवा दुसरे कारण ते म्हणजे डिसेंबर 1502 मध्ये जेव्हा त्यांचा दुसरा मुलगा जन्माला आला.
दुसरे कारण अधिक संभाव्य दिसते, कारण यांच्या 3 वर्षापूर्वी 1499 मध्ये लिसाने आपली मुलगी गमावली होती. हे चित्र बारकाईने पाहिले असल्या लिसाच्या केसावर पडदा दिसे. पुष्कळ लोक याला शोक करणारा बुरखा म्हणतात. हा एक बुरखा आहे जो तेव्हा घातला जातो कुटुंबातील कोणीतरी निधन झाल्यावर. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो, जर दा विंची इटालियन असता, मोनालिसा इटालियन होती, मग आज हे चित्र फ्रान्समध्ये का आहे? बरं, यातील गोष्ट अशी आहे की 1516 मध्ये फ्रान्सचा राजा फ्रान्सिस पहिला लिओनार्डो दा विंचीला फ्रान्समध्ये राहण्यासाठी आमंत्रित केले होते आणि म्हणूनच दा विंची इटालीहून फ्रान्सला गेली आणि मोनालिसाला सोबत घेऊन गेली. याबद्दल ऐतिहासिक नोंदी स्पष्ट नाहीत, परंतु असे मानले जाते की दा विंचीने अद्याप पेंटिंग पूर्ण केले नव्हते. पेंटिंग सुरू केल्यानंतर 15 वर्षांनी तो अजूनही या पेंटिंगवर काम करत होता. त्यात सुधारणा करून ते अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान 1519 मध्ये लिओनार्डो दा विंचीचे फ्रेंच राजवाड्यात वास्तव्यादरम्यान निधन झाले आणि राजाने हे पेंटिंग त्यांच्या रॉयल कलेक्शनला एक भाग म्हणून ठेवला. सुमारे 150 वर्ष 1797 मध्ये जेव्हा फ्रेंच राजक्रांती झाली, हे चित्र राजवाड्यातून बाहेर काढण्यात आले आणि लोअर संग्रहालयाकडे देण्यात आले. 1911 मध्ये चोरीला गेली होती. मी व्हिडिओच्या सुरुवातीला याबद्दल बोललो होतो. या चोरीचा सूत्रधार विन्सेंजो पेरुगिया होता. त्याने आपल्या 2 मित्रांचे हे पेंटिंग चोरले होते. ते इटालियन राष्ट्रवादी होते, तर इटलीचे असून फ्रान्सचे नाही, आणि म्हणून ते चोरून ते इटलीला घेऊन गेला. अशी प्रसिद्ध पेंटिंग चोरणे धोक्याचे काम होते, विशेषतः जेव्हा पेंटिंगचे मूल्य लाखो डॉलरमध्ये होते. त्यामुळे साहजिकच ह्या चोरीनंतर विन्सेंजोला सुरक्षित वाटले नसते. पुढे काय होते याबद्दल आपण व्हिडिओमध्ये नंतर बोलू, पण त्याआधी या पेंटिंगची खासियत जाणून घेऊया. ते इतके खास का आहे? सर्वप्रथम मोनालिसा कागदावर किंवा कॅनव्हासवर किंवा कापडावर रंगवले नव्हते, त्याऐवजी ते चिनार लाकडावर रंगवले होते. त्या काळात ते इटालियन चित्रकाराचे आवडते लाकूड होते. दुसरे म्हणजे हे चित्र मोठे नाही. फोटो पहा, इथेच ते संग्रहालयात लटकले आहे. लोकांच्या तुलनेत तुम्ही त्यांचा आकार पाहू शकता. हे पेंटिंग फक्त 77 सेमी वाईड 53 सेमी आहे, पण तरीही ते खूप खास मानले जाते, कारण त्याच्या काळात इटलीमध्ये ही पहिली पेंटिंग होती ज्याने व्यक्तीवर खूप लक्ष केंद्रित केले होते. हे अर्धलंबीचे पोर्ट्रेट आहे. फोटोग्राफीमध्ये ह्या प्रकारचे शॉट्स आज खूप सामान्य आहेत, पण त्या काळात अशी चित्रे कोणी काढत नव्हती. जर तुम्ही ह्या पेंटिंगचे एकूण कलर ग्रेडिंग बघितले तर तुम्हाला तपकिरी आणि पिवळ्या शेड्स भरपूर दिसतील. हे एक अतिशय कंटाळवाणी पेंटिंग दिसते, कालांतराने ती खराब होऊ नये. मुळात जेव्हा हे रंगवले गेले होते ते अधिक तेजस्वी आणि रंगीत असायचेच. काही लोकांनी हे पेंटिंग पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला, ते मूळ कसे दिसले असते हे पाहण्यासाठी. दा विंचीने या पेंटिंगमध्ये अतिशय खास चित्रकलाचा शैलीचा वापर केला होता. स्टमॅफो म्हणून ओळखले जाते. मिश्रणाचे तंत्र. या पेंटिंगला दिसणारी पार्श्वभूमी एक लँडस्केप आहे. इटलीतील ॲर्नोव्हिल आहे पार्श्वभूमी, आणि मोनालिसा यांच्यात कोणतीही स्पष्ट सीमा किंवा बाह्यरेखा नाहीये. काही ठिकाणी मोनालिसाचे केस लँडस्केपमध्ये मिश्रित आहेत. बाह्यरेखा अस्पष्ट करणे आणि रंगाचे मिश्रण करणे स्टमॅटोचे तंत्र आहे. मोनालिसाच्या गूढ हास्यामागील हे रहस्य आहे. मोनालिसाचे स्मित लक्षपूर्वक पहा. जितके तुम्ही या स्मिताकडे बघाल, हा चेहरा तितका गंभीर दिसतो. पण आता मोनालिसाच्या डोळ्यात बघा. अचानक तुम्हाला लिसा अधिक हसताना दिसेल. जर तुम्ही पेंटिंगचा कोणताही भाग पाहिला तर मग ती पार्श्वभूमी असो किंवा मोनालिसाचे कपाळ असो किंवा तिचे डोळे, तुम्हाला परिणाम दिसेल. लिसाचा चेहरा अधिकच हसू लागला. जेव्हा तुम्ही हसण्यावर लक्ष केंद्रित करत नाहीत. हे स्मित पूर्ण करण्यासाठी दा विंचीने सर्वाधिक वेळ घालवला. त्याने फ्लोरेसमधील रुग्णालयात अनेक रात्र काढल्या, जिथे तो जाऊन मृतदेहाची त्वचा काढायचा. त्याला चेहऱ्याचे स्नायू आणि नसा यांचा अभ्यास करायचा होता आणि हसून तयार करण्यासाठी ते एकत्र कसे कार्य करतात असे त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. ओठ हलवणे स्नायू माणसाच्या जास्त संख्येने असतात. इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा ओठाच्या स्नायूचे विच्छेदन करणे त्याच्यासाठी खूप कठीण होते, कारण येथील स्नायू लहान आणि असंख्य आहे. या प्रयोगादरम्यान दा विंचीने घोड्याचाही अभ्यास केला. त्याने मानवी भावाची तुलना घोड्याशी केली. नोट्समध्ये त्यांनी लिहिले, लक्षात घ्या की स्नायूचे नाक पुढे उचलतो जे सारखे आहे. इथे माणसात आहे. क्वचितच संपूर्ण इतिहासात दुसरा कोणताही कलाकार घोडा आणि माणसाचे चेहरे विच्छेदन केले आणि हे प्रयोग केले असा नसणार आहे. मोनालिसाच्या हसण्याचं त्याचा वेळ येथे संपले नाही. यानंतर त्यांनी ऑक्सफर्डचा संशोधन केला. त्याला प्रकाश किरण सापडता आपल्या डोळ्यावरील एका बिंदूमध्ये एकत्र विलीन होऊ नका, उलट ते संपूर्ण डोळ्यातील पडद्यावर पसरतात. डोळ्यातील पडदा मध्यभागी फोविया म्हणून ओळखला जातो. आम्हाला उत्कृष्ट तपशील पाहण्यास मदत करतो. दुसरीकडे रेटिनाचा उर्वरित भाग सावळ्या आणि काळ्या पांढऱ्या प्रतिमा अधिक उचलतो. या ज्ञानाचा उपयोग करून त्याने सावल्यावर
अशा प्रकारे लक्ष केंद्रित केले की जरी आपण आपल्या परिधी दृष्टीमध्ये मोनालिसाला पाहतो तेव्हा जसे की जर तुम्ही या दिशेने पाहत असाल आणि मोनालिसा दुसऱ्या बाजूला असेल तर आपण मोनालिसाकडे लक्ष देत नसला तरी तिच्या हसण्याचा प्रभाव अजूनही आहे. तिचं हसणं जवळून पाहिल्यावर तुम्हाला दिसेल की त्याची मध्यवर्ती रेषा ही एक सपाट रेषा आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही तिच्या हसण्याकडे पाहता असे दिसते की ती अजिबात हसत नाही, पण दुसरीकडे फॉमॅटो तंत्राचा वापर करून तयार केलेल्या सावल्या असा प्रभाव आहे की जेव्हा तुम्ही इतर दुसरीकडे पाहता तुमची परिधी दृष्टी ते स्मित पाहते आणि त्यांच्या सावल्या परिवर्तित होतात आणि मग तुम्हाला असे वाटते की लिसा हसत आहे. हे सांगितल्यास कसं वाटेल? मोनालिसा ही एक पेंटिंग नाही, त्याऐवजी 2 चित्रे आहे. हे खोटे सिद्धांत नाही, हे ते सत्य आहे. मोनालिसाची पेंटिंग जसे आपल्याला माहीत आहे एक समान पेंटिंग तयार केली गेली. त्याच वेळी या दुसऱ्या मोनालिसाची कहाणी सुरू झाली 1504 मध्ये, जेव्हा राफेल नावाचा आणखी एक दिग्गज कलाकार पेन आणि शाई वापरून रफ स्केच बनवत असे. हे स्केच काहीसे असे दिसत होते आणि जर तुम्ही त्याची तुलना लोअरमधील मोनालिसाशी केली तर आपण एक मोठा फरक पाहू शकता. राफेलच्या या स्केचमध्ये आपण मोनालिसाच्या मागे 2 स्तंभ पाहू शकता. येथे संशोधनाचा असा विश्वास होता राफेलने मोनालिसाच्या पेंटिंगवर आधारित त्याचे रेखाचित्र तयार केले असावे, त्यामुळे सुरुवातीला तो बंद करण्यात आला. पण हा सिद्धांत 1993 मध्ये एक जर्मन कलाकार इतिहासकाराने खोटा ठरवला आणि प्रोफेसर पल्लती ज्यांचा मी आधी उल्लेख केला होता जो 25 वर्षापासून मोनालिसाच्या ओळखीवर संशोधन करत होते, राफेल प्रत्यक्षात असल्याची पुष्टी केली. पॅरिसमधील जिओकार्डोच्या कुटुंबासमोर राहत होते, त्यामुळे याचा अर्थ राफेल असा होतो का? त्याच विषयावर त्याच पोजमध्ये त्यांच्या स्त्रीबरोबर हे अगदी अविश्वासीय वाटते. या प्रश्नाचे दुसरे उत्तर असे असू शकते, मोनालिसाची आणखी एक पेंटिंग अस्तित्वात आहे ज्याने राफेलला हे रेखाचित्र तयार करण्यास प्रेरित केले आणि मोनालिसाची ही दुसरी पेंटिंग जगासमोर आली. 1914 मध्ये लंडनजवळ राहणारा एक कादंबरीकार जॉन आर आयर मोनालिसाच्या नवीन आकृती हे नवीन मोनालिसाचे पेंटिंग आहे, ज्याच्या आधारे तेच पेंटिंग राफेलने त्यांचे चित्र काढले. ही दुसरी मोनालिसा 3.5 इंच लांब होती आणि लोवेरमध्ये 1 पेक्षा 5 इंच रुंद होती. या 2 चित्राची तुलना केल्यास तुम्हाला 3 गोष्टी लक्षात येतील. प्रथम, या नवीन मोनालिसातील स्त्री खूपच तरुण दिसते. दुसरे, या नवीन पेंटिंगमधील डोके थोडे पुढे वाकलेले आहे. आणि तिसरे, या नवीन मोनालिसाचे भाव अतिशय सरळ आणि स्पष्ट आहेत. तिच्या हसण्यात काही गूढ नाही, ते लोअरमधील मोनालिसामध्ये आहे. पार्श्वभूमीतील 2 स्तंभ राफेलच्या रेखांकनात दिसतात. या कारणामुळे तज्ज्ञांनी एका नवीन सिद्धांत मांडला आहे. लिओनार्डो दा विंची प्रत्यक्षात 2 मोनालिसावर काम करत होते. लिओनार्डो दा विंचीने या दोन्ही मोनालिसाला रंगवल्या, पण नंतर सापडलेली मोनालिसा दा विंचीच्या पेंटिंगची पहिली आवृत्ती होती. तेव्हा तो त्यांच्या शैलीत प्रयोग करत होता आणि म्हणूनच त्या पेंटिंगमधील मोनालिसा इतर मोनालिसापेक्षा तरुण दिसते. हा सिद्धांत आजपर्यंत चर्चेचा विषय राहिला आहे. 2010 मध्ये मोनालिसा फाउंडेशन एल्सेवर्थ मोनालिसाची चौकशी सुरू केली त्यामागील रहस्य शोधण्यासाठी, आणि त्यांनी आणखी एक सिद्धांत मांडला, ते म्हणजे की या नवीन मोनालिसाचा चेहरा आणि हात दा विंचीने रंगवले होते, पण पार्श्वभूमी एका कनिष्ठ कलाकाराने रंगवली होती. कदाचित लिओनार्डोच्या कार्यशाळेत काम करणारी व्यक्ती हे पेंटिंग पूर्ण केले होते. हे दोन्ही सिद्धांत केवळ सिद्धांत राहिले होते, कारण दोन्ही बाजूंनी ठोस पुरावे मिळाले नाहीत. मोनालिसाच्या चोरीकडे परत येत आहोत. या चोरीचा मास्टरमाइंड विन्सोजी पेरुगिया असल्याचे आढळून आले. लुवर संग्रहालयात कर्मचारी होता. एके दिवशी तो संग्रहालयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात लपला आणि रात्र तिथेच घालवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो पेंटिंगसह बाहेर पडला. लिओनार्डो दा विंची हा इटालियन असल्याने त्याचा विश्वास होता हे चित्र इटालियन संग्रहालयात असावे. चोरीची बातमी पसरताच ती जगभर पसरत गेली. अनेक गुप्तहेर चोर शोधण्यासाठी कामाला लागले, मात्र त्यांना कोणीही शोधू शकले नाही. 2 वर्षापासून पेरुगियाने हे पेंटिंग त्यांच्या घरी लपवून ठेवली होती. यातून आपण काय करू शकतो असा प्रश्न त्यांना पडला. सारे जग ते शोधत होते. शेवटी तो अधीर झाला आणि पेंटिंग विकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हे चित्र फ्लोरेन्समधील एक आर्ट डीलरला विकण्याचा प्रयत्न केला. जिओवानी पोंगी यांना. जिओवानी संशय आला आणि यांची पुष्टी करण्यासाठी पेंटिंगवरील शिक्का पाहिला आणि ती चोरलेली पेंटिंग आहे असे त्यांना समजले. त्यावेळी जगातील मोस्ट वॉन्टेड वस्तू विकल्या जात होत्या. यामुळे विन्सोजी पकडला गेला आणि 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. चित्रकला पुन्हा लुवर संग्रहालयात पाठवण्यात आली आणि विन्सोजीला 4 जानेवारी 1914 रोजी फाशी देण्यात आली. आज ही पेंटिंग तिथे प्रदर्शित केली आहे, बुलेट प्रूफ काचेच्या मागे. कदाचित या कथेतील सर्वात मनोरंजक भाग तो आहे, या चोरीनंतर मोनालिसाची लोकप्रियता वाढू लागली का
आणि ती जगातील एक नंबर प्रसिद्ध पेंटिंग बनली. ते बरोबर आहे. चोरीपूर्वी मोनालिसा फारशी प्रसिद्ध नव्हती. ज्या लोकांना कलेची आवड होती मोनालिसाबद्दल, त्याच लोकांना मोनालिसाबद्दल माहीत होते. पण मोनालिसाबद्दल सर्वसामान्यांना माहीत नव्हते. जर तुम्ही लुवर संग्रहालयात गेलात तर मोनालिसाचे पेंटिंग पहा आणि आजूबाजूच्या लोकांचा जमाव दिसतो. मग या लोकप्रियतेसाठी तुम्ही विन्सोजीला दोषी ठरू शकता का? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद.